पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर मधील पीएमसी एकमेव अशी शाळा जिथे सुंदर अशा निसर्गरम्य परिसरात आपली शाळा नटलेली आहे. तर त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यातलं कौशल्य सुद्धा प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे, आपल्या पालकांच्या, ग्रामस्थांच्या. आणि म्हणून आपण विद्यार्थ्यांचं कलागुणांना, त्यांच्या गुणवत्तेला छानपैकी वाव भेटावा, त्यांच्या आकलन क्षमता वाढावी म्हणून अशा पद्धतीने विविध उपक्रम राबवत आहोत. त्यातलाच हा प्रश्न मंजुषा हा उपक्रम आज आपण इथे राबवत आहोत. त्यासाठी आपल्या शाळेतील मोठा गट इयत्ता 6वी 5वी 5वी 6वी आणि 7वीचा जो गट आहे तो आपण इथे बसवलेला आहे. तर आता प्रश्न मंजुषेला सुरुवात करायची आहे. सर्व नियम सर्वांच्या लक्षात आलेत का? आधीच आपण नियम सांगितलेले आहेत. आपण इथे 4 गट केलेले आहेत. प्रथम गट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट. हँड्स अप करा. सर्व तयार आहेत ना? ओके. त्यानंतर पुढचा गट आहे शाहू महाराज गट. तयार आहात ना? त्या पुढचा तिसरा गट आहे महात्मा फुले गट. तयार आहात का? पुढचा गट सावित्रीबाई फुले गट. तयार आहात ना? ओके. चला मग रेडी सगळेजणांना शुभेच्छा. आणि पहिल्या प्रश्नापासून स्टार्ट करूया. हा जो राऊंड आहे तो आहे झटपट राऊंड. सर्वांना नियम सांगितलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांनी झटपट तयारी करा. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर पटपट हात वर करा आणि उत्तर द्या आणि विजयी करा आपल्या गटाला. पहिला प्रश्न आहे, सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचंय. पूर्ण ऐका. प्रश्न तुम्हाला दोनदा सांगण्याची संधी पण नाहीये, कारण तुम्हाला उत्तर द्यायचंय. त्यामुळे पहिल्यांदा सांगितलेला जो प्रश्न आहे तो लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि लक्षपूर्वक आकलन करून पटकन हात वर करायचा आहे. उत्तर उभा राहिल्यावर सांगायचंय. ओके. आणि समोर जे प्रेक्षक शिक्षक वृंद बसले आहेत ते तुमचं निरीक्षण करणार आहेत की कोणत्या गटातल्या विद्यार्थ्यांनी प्रथम हात वर केलेला आहे. ओके. स्टार्ट. रेडी. तो पहिला प्रश्न आहे सर्वांसाठी. व्हॉलीबॉल या खेळातील खेळाडूंची संख्या किती? ठीक आहे. आपल्या प्रेक्षकांमधून सरांनी सांगितले आहे. तर अक्षरा भोळे. हा. 6 योग्य उत्तर सांगितलेले आहे. टाळ्या वाजवा बाकी सर्वांनी. व्हेरी गुड. तर आपल्या जो चौथा गट आहे सावित्रीबाई फुले गट यांना 1 गुण भेटलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न सुद्धा लक्ष देऊन ऐका. पहा इकडे 4-3 गट आहेत. लक्ष देऊन ऐका. पुढचा प्रश्न आहे, पुणे हे शहर कोणत्या नदी काठी वसले आहे? चक्रधार. येस. व्हेरी गुड. मुळा. व्हेरी गुड. उत्तर बरोबर आहे. टाळ्या. म्हणजे गट 1 नंबरचा गट आहे जो बाबासाहेब आंबेडकर गट, त्यांनी सुद्धा खातं उघडलेलं आहे त्यांच्या मार्कांचं आणि त्यांनाही 1 गुण भेटलेला आहे. चला तयार. पुढचा प्रश्न. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? श्रेया. व्हेरी गुड. नाशिक. आणि उत्तर बरोबर आहे. टाळ्या. आणि त्याचप्रमाणे जो आपला तिसरा गट आहे महात्मा फुले गट यांनी देखील आपला खाता उघडलेला आहे आणि त्यांनाही 1 गुण भेटलेला आहे. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न विचारल्यानंतर उत्तर काय असू शकतं याचा अंदाज आधीच करत चालायचं प्रश्न पूर्ण होईपर्यंत. हा प्रश्न विचारलाय म्हणजे पटकन हात वर करायचा. येऊन जर तुम्हाला उशीर हात वर केला त्याला अर्थ नाही काही. हा ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, लक्ष देऊन ऐकायचंय. भारतीय धवल क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? डॉक्टर वर्गीस कुरियन. आणि उत्तर बरोबर आहे. टाळ्या. अशाच पद्धतीने पहा आता महात्मा फुले गट जो तिसरा गट आहे त्यांच्या खात्यात 2 गुण पडलेले आहेत आणि बाकीच्यांनी लक्ष देऊन ऐका. पहा गुणांची संख्या वाढत चाललेली आहे आणि अजून जो 2 नंबरचा गट आहे तो म्हणजे शाहू महाराज गट खातं उघडलेलं नाहीये. लक्ष देऊन ऐका प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? येस. धाराशिव. व्हेरी गुड. व्हेरी गुड. धाराशिव या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि उत्तर बरोबर आहे.
त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले जो चौथा गट आहे त्यांचं सुद्धा 2 गुण झालेले आहेत. पुढचा प्रश्न, पहिला राऊंड संपला ना? पहिला राऊंड संपला ना? 5 प्रश्न झाले. दोन्ही एकत्र. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सांगितलं होतं की झटपट जो आपला राऊंड आहे त्याच्यामध्ये 5 प्रश्न विचारले जातील आणि त्या 5 प्रश्नामध्ये ज्या गटाने जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर दिले असेल तो गट विजेता असेल. पण आता इथे चुरशीची लढत झाली आहे ती म्हणजे काय की सावित्रीबाई फुले गट आणि महात्मा फुले गट यांना 2-2 बरोबर आहे हा 2-2 प्रश्नांची उत्तर दिलेत. म्हणजेच त्यांची जी आहे लढत जी आहे समान गुणांवर आलेली आहे. म्हणजे आपल्याला एक त्यांना पुढचं घ्यायचं का राऊंड नाही पुढचे 10 ठीक आहे. आता अजून एक राऊंड घेऊया आणि त्यानंतर पाहूया जर समान गुण झाले तर त्यांना एक सेपरेट प्रश्न विचारूया. त्यानंतर पुढचा राऊंड होत आहे आणि सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने आपल्याला झटपट उत्तर सांगायचे, हात वर करायचा आहे. ठीक आहे. पुढच्या राऊंड साठी प्रश्न तुमच्या समोर येत आहे आणि हा आहे प्रश्न पुढचा सोपा आहे. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? महात्मा फुले गटाला. थांबा. हा प्रश्न ड्रॉप करा. ठीक आहे. ड्रॉप करा. पुढचा घ्या. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे का? प्रश्न संपल्याशिवाय हात वर करायचं नाही. प्रश्न पूर्ण झाल्यावर पटकन संपला. तुम्ही आधी हात वर करता. तुम्ही आधी गेस अंदाज काढायचा मनामध्ये. लगेच हात वर करायचा. संपल्याच्या अगोदर हात वर केले होते बाद आहे मग फॉलो होतो. म्हणजे का माहितीये का, कारण पुढे अजून काय विचारलं जाईल हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कम्प्लीट झाला कीच हात वर करायचा आहे, मध्येच हात वर करायचं नाही. ठीक आहे. ठीक आहे. हा प्रश्न ड्रॉप करूया आणि पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न येत आहे तुमच्या समोर. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? सावित्रीबाई फुले गटास डॉक्टर M.S. स्वामीनाथन. व्हेरी गुड. अगदी बरोबर आहे. डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले गटाला पुन्हा 1 गुण भेटला आहे. असे एकूण 3 गुण झालेले आहेत. पुन्हा एकदा काय वाजूया त्या गटासाठी. या दुसऱ्या राऊंड मधला दुसरा प्रश्न घेऊन येत आहे. लक्ष देऊन ऐका. महालक्ष्मी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? शाहू महाराज गटास खातं खोलण्याची संधी आलेली आहे आणि त्यांना विसरले आहेत. सोपं आहे. आपण मागच्या सहलीला गेलतो तिथे कोल्हापूर. व्हेरी गुड. मागे आपण सहलीला गेलतो आणि ते म्हणजे कोल्हापूर या जिल्ह्यात हे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. आपण प्रत्यक्षात जाऊन पाहिलं सुद्धा आहे पण लक्षात आलं नाही वाटतं. ठीक आहे. काय हरकत नाही. या ज्या आपला दुसरा राऊंड आहे दुसऱ्या राऊंड मध्ये जो तिसरा प्रश्न विचारला होता त्यामध्ये सावित्रीबाई फुले गटाला पुन्हा 1 गुण भेटलेला आहे आणि अशा प्रकारे सावित्रीबाई फुले या गटाचे 4 गुण झालेले आहे. सर्वात जास्त टाळ्या वाजवायचा. आणि आता चौथा प्रश्न हा म्हणजे दुसऱ्या गटातला तिसरा प्रश्न. दुसऱ्या गटातला तिसरा प्रश्न घेऊन येत आहे. लक्ष देऊन ऐकायचंय. रेणुका माता माहूर कंसात म्हटलंय रेणुका माता माहूर हे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? एकच हात वर आहे त्यामुळं नांदेड. अगदी बरोबर उत्तर आहे. रेणुका माताचं ते हे मंदिर आहे ते नांदेड जिल्ह्यात आहे आणि उत्तर बरोबर आहे. आणि त्यामुळे महात्मा फुले गट यांना देखील हे गुण भेटलेला आहे. आणि अशा प्रकारे महात्मा फुले गट आणि सावित्रीबाई फुले गट यांना महात्मा फुले गटाला 3 गुण भेटलेले आहेत. तिसरा प्रश्न झालेला आहे दुसऱ्या फेरीतला. आणि आता 2 प्रश्न राहिलेले आहेत. ते 2 प्रश्न कुणाच्या खात्यात पडतील, कोण पटकन उत्तर देणार आहे, कोण विजेता होणार आहे काही क्षणातच कळणार आहे. चला पुढचा प्रश्न चौथा प्रश्न घेऊन येत आहे. मेघालय मधील कोणता लोकनृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? कुणालाही अजून लक्षात आलं नाही. मी अजून एकदा प्रश्न विचारते. मेघालय मधील कोणता लोकनृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? तुमच्या गटात चर्चा करू शकता तुम्ही एकमेकांबरोबर. जरी झटपट राऊंड असला तरी माहित नसल्यामुळे तुम्ही एकमेकाच्या तुमच्या गटात चर्चा करू शकता आणि ठरवू शकता की हे आहे का उत्तर म्हणून.
तुझं मार्क नाही बरं का. जर प्रेक्षकांमध्ये विद्यार्थ्यांना येत असेल तर त्यांना ही संधी दिलेली आहे, माहिती आहे ना आपल्या नियमामध्ये, तर ते हत्तीही हात वर करू शकतात. नाही, लोकनृत्य विचारलेले आहे ना. आपलं महाराष्ट्र कसं मेघालय मधील कोणता लोकनृत्य प्रसिद्ध आहे? जसं महाराष्ट्रामध्ये लावणी आहे ना, तसं पद्धतीने मेघालय मधला लोकनृत्य वांगाला होय, बरोबर. ठीक आहे, त्याचं उत्तर आहे, सांगते मी, पुढच्या स्पर्धेसाठी तुमच्या लक्षात राहील ते म्हणजे वांगाला लाहो. वांगाला लाहो हे आहे मेघालय मधील लोकनृत्य प्रसिद्ध. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, 2 प्रश्न राहिलेले आहेत. पुन्हा एकदा पुन्हा संधी भेटत आहे. हा प्रश्न जरी येत नसेल तरी पुढचे 2 प्रश्नाची संधी आहे. पुढचा प्रश्न घेऊन येत आहे भारताचे, दिसत नाही पाहा बरं, झूम करा ना याला. भारतीय संतोष भारताचे पहिले राष्ट्रपती. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? भारतीय असंतोष जनक कोणास म्हटले जाते? नाही, उत्तर चुकलेलं आहे. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? बघा, चर्चा करा तुमच्या गटात, चर्चा करा ना, चर्चा करा, आणि येत असेल तर बोटवर करा. चुकल्यावर मार्क नाही येत, आणि हा प्रश्न पुन्हा आपण 2 संधी आहे. येते लक्षात. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि लोकमान्य टिळक. बरं, ठीक आहे, याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक, हे लक्षात ठेवा. आणि पुढचा पुन्हा संधी दिली जाईल. खाली बसायचं, खाली या सगळे, कोण मागं कोण बसले बे, खाली बसायचं, चला. पुन्हा पुढचा प्रश्न विचारला जात आहे, लक्ष देऊन ऐका. चौथा प्रश्न आहे, 2च प्रश्न राहिलेले आहेत. 3.5 पीठापैकी अर्धे पीठ असणारे वणी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सोपा प्रश्न. नाशिक. येस, बरोबर, नाशिक बरोबर आहे. वणी हे ठिकाण नाशिक या जिल्ह्यात आहे. आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गटाने गुण मिळवलेला आहे. अशा प्रकारे आता शेवटचा प्रश्न राहिला आहे, सेकंड राऊंड जो आहे झटपट राऊंड, त्यामधला लास्टचा प्रश्न विचारला जात आहे. तेहरी धरण कोणत्या नदीवर आहे? तेहरी धरण कोणत्या नदीवर आहे? कृष्णा. नाही. काश्मीर मध्ये बघा, बरोबर आहे, उत्तराखंडच्या भागालाच. भागीरथी उत्तर आहे. भागीरथी उत्तराखंड मधील भागीरथी नदीवर आहे. ठीक आहे, पुन्हा आपण पुढचा प्रश्न घेऊयात. शेवटचा प्रश्न असेल आता हा. खाली बसायचं रे, बस खाली. ही मूळ गंगा आहे ना, ती भगीरथ आणि अलकनंदा यांचा संगम होऊन गंगा बनते. हा, सोपाच प्रश्न आहे, भूगोलामधील आहे. लास्टचा प्रश्न आहे, लक्ष देऊन ऐकायचं. सर्वजण तयार आहात का? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु उत्तर बरोबर आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु. बाबासाहेब आंबेडकर गट यांना हा गुण भेटलेला आहे या गटाला. आणि अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर या गटाचे 3 गुण, एकूण 3 झालेले आहेत. शाहू महाराज गटाने खातच उघडलेलं नाहीये. त्यानंतर पुढचा गट आहे महात्मा फुले, त्यांचे सुद्धा 3 गुण झालेले आहेत. आणि शेवटचा गुण म्हणजे सावित्रीबाई फुले, तर या गटाला 4 गुण भेटलेले आहेत. अशा प्रकारे या झटपट राऊंड मध्ये 2 राऊंड झालेले आहेत. आणि सर्वात जास्त गुण मिळवलेले चौथा गट तो म्हणजे सावित्रीबाई फुले गट, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या उद्या.
आणि तो गट विजयी झालेला आहे. छान, पण सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला आणि जरीही गुण नाही भेटले तरी कशा पद्धतीने स्पर्धा असेल हे लक्षात आलं असेल आणि सगळ्यांच्याही लक्षात आलं. म्हटलं पुढच्या वेळेस नक्कीच छान तयारी करून तुम्ही याल अशी अपेक्षा बाळगते आणि खूप सुंदर प्रकारे तुम्ही प्रतिसाद दिला, त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. मला कोणतं वाटलं इथं सगळ्या ठिकाणी 7वी 6वी 7वी होतं ना, हा इथं दोन्ही वर्ग मिळून जिंकले बरं ते. हा हे बरं वाटतं. मजा होता. 7वी आणि 6वी